हा चित्रपट बघितल्यानंतर खरोखर सांगा की तुमच्या मनावर काय परिणाम झालेला आहे. हे गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे का फक्त पिक्चर आहे? सत्य घटनेवर आधारित आहे असं वाटतंय. मग हे माझ्या बहिणीबद्दल, माझ्या मुलीबद्दल, माझ्या परिवारातल्या कोणत्या व्यक्तीबद्दल हे घडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? मग जर असं वाटत नाही तुम्हाला की हे असं आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जवळच्या कोणाच्या आयुष्यात घडू नये, तर याच्यासाठी काय करावं लागेल? हे काम आपल्याला करावं लागेल की नाही? मग त्यासाठी काय करावं लागेल हे मी पुढचे 2 ते 3 मिनिट बोलणार आहे. नंबर 1, हे बाहेर जाणाऱ्या महिलांना माझं आव्हान आहे की तुम्ही पिक्चर बघायला आले तोपर्यंत ठीक होतं, पण जे बाहेर चाललंय, उद्या घरात एखादी घटना घडली त्यानंतर यायचं आमच्याकडे की आमच्या घरातली मुलगी गेली. असं यासाठी आपल्याला करायचं काय आहे? तर आज पाटे सरांच्या कोचिंग क्लासेस मध्ये बरेचसे मुलं मुली आलेले आहेत. हे सर्वात तरुण पिढी आहे. मी कालही त्यांना म्हटलं होतं की व्यक्तिमत्व चांगलं असलं पाहिजे. तर इथून पुढे एवढं लक्षात ठेवायचं की आपला संबंध हा अशा कोणत्याच नालायकाच्या संपर्कात आला नाही पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये असं घडेल. तयार आहात? तयार आहात? आजपासून तुम्ही मला इथे एक शपथ घ्यायची आहे. आणि शपथ काय घ्यायची आहे की धर्माबद्दल जागरूक राहील, धर्माप्रती आदर ठेवेल. आपला जो धर्म आहे त्या धर्माच्या विरोधात कोणी जर बोलत असलं तर आरेला काऱ्याने उत्तर द्यायचं. आज आपल्या नालायक शिक्षण पद्धतीनं आपल्याला डिफेन्सिव्ह मोड मध्ये ठेवलेला आहे. प्रत्येक गोष्टीच्या वेळेस प्रत्येक पालक एवढंच म्हणतात, जाऊ दे, भांडण नको करू, एक काल पुढे केलं तर दुसरा काल पुढे कर. आणि त्याच कारणानं आज आमची ही अधोगती झालेली आहे, आमच्या धर्माची, आमच्या समाजाची. आज आमचा आदर्श कोण असला पाहिजे? आज आमचा आदर्श झाशीची राणी लक्ष्मीबाई असली पाहिजे. आज आमचा आदर्श राणी पद्मावती असली पाहिजे की ज्या हरामखोरांनी तिला बघण्यासाठी युद्ध करायला तयार झाला, सगळ्या गोष्टी करायला तयार झाल्या, तिनं तिचा चेहरा दिसू नये म्हणून तिनं जोहर केलं, स्वतःला पेटवून घेतलं. आणि आज काही नालायक मुली एखादा मोबाईलचं रिचार्ज करून भेटते, कुठं बाहेर शॉपिंग मॉलला जाता येते, ड्रेस मिळते म्हणून त्याच्यासोबत झोपते. हे खूप वाईट आहे, हे खूप वाईट आहे. अशा नालायक अधर्मी मुलींमुळे समाजातल्या चांगल्या मुलींकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि हा दृष्टिकोन जर आपल्याला चांगला ठेवायचा असेल तर समाजामध्ये जनजागृती करावी लागेल, आरेला काळेनं उत्तर द्यावं लागेल. हे एक लक्षात ठेवा. कुठलाही व्यक्ती कोणाची मजाल नाही कोणत्या मुलीच्या अंगाला हात लावू शकेल जोपर्यंत तिची परमिशन नसेल, फाडून टाकेल अशी आपली हिंदू शहर निघून आहे. परंतु आज बाहेर गावावरून शिक्षणाला आल्यानंतर पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. आज मी सर्वप्रथम तर नितीन भाटे सरांचं अभिनंदन करेल. आज त्यांचं जे काही समर्थ शाळा असेल, कोचिंग क्लास असेल, ही व्यक्ती फक्त पैसे कमवण्यासाठी व्यवसाय नाही करत आहे. आज या क्लासेसनी थ्रू करून दिलं, त्यांनी गाडीची अरेंजमेंट करून दिली. विद्यार्थ्यांनी हा पिक्चर बघावा. का बघावा? तर या शिक्षणासोबत संस्कार सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. आणि जर तुम्ही संस्कार पासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. तेव्हा तुम्हाला इथं शपथ काय घ्यायची आहे? सर्वात महत्वाचं आहे की कपाळाला गंध असलं पाहिजे. कुठलीही शाळा असो, कुठलीही शाळा असो, त्या मॅनेजमेंटची मजाल नाही. जर त्या मुलीने गंध लावल्यावर तिला वापस पाठवलं, या स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनशी संपर्क करा, त्याच्या 7 पिढ्या विचार करतील असं उत्तर त्यांना देऊ. आपल्या धर्मामध्ये बांगड्या घालणं असतील, तोरड्या घालणं असतील, ज्या ज्या गोष्टी असतील, हिंदू मुलांनी सुद्धा कपाळाला गंध लावूनच जायचं. आपली आयडेंटिटी जोपर्यंत तुम्ही दाखवणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण देतो. याच्या पहिले कुठला पिक्चर दाखवला आम्ही? छावा, बंगाल फाईल्स. बंगाल फाईल्स दाखवल्यानंतर बघा कपाळाला लावलेल्या टिकल्यामुळे काय होते, टिक्क्यामुळे काय होते हे लक्षात घ्या. आम्ही इकडनं जोरात चाललो आपल्या बस स्टँड कडे,
आणि भर रस्त्यामध्ये त्या एका बाईनं केळं घेण्यासाठी ऑटोवाल्याला जबरदस्ती थांबवायला लावलं. त्यानं अशा प्रकारचा ऑटो थांबवला की आम्ही तोंडावर पडणार होतो. कशी तरी गाडी ऍडजस्ट करत करत त्याला टेकली आणि साईडला झालो. कॉलर पकडली त्याची आम्ही दोघांनी पण. फक्त कपाळाला टिक्का होता, आम्ही सोडून दिलो. या कपाळाच्या गंधाची काय किंमत आहे लक्षात ठेवा. जर त्याच्या कपाळाला टिकला नसती, हे नसता, गंध नसता, तर आम्ही दोघांनी त्याला फोडून काढलं असतं. तेव्हा आपली जी शक्ती आहे, आपली जी ताकद आहे, हे ओळखा. आणि आज तुम्हाला शपथ घ्यायची आहे, हा चित्रपट खरोखर समाजाच्या उपयुक्त आहे की नाही? आहे की नाही? मग रविवारी दुपारी 3 वाजताचा शो मी पुन्हा आयोजित करण्याचा ठरवलेला आहे. तो पण मोफतच राहील. यावेळेची गैरसोय झाली, त्यामुळे आपण फक्त 400 तिकीट, 400 कुपन आपण अवेलेबल करून देऊ. ते कुपन्स तुमच्याकडे असतील तेव्हाच एंट्री मिळेल. आज जी गैरसोय झाली अशी होणार नाही. तर इथं बसलेल्या प्रत्येक मुलीची आणि महिलेची जबाबदारी आहे की आपण तर बघितला, पण आता ज्यांना ज्यांना सांगायचं आहे त्या प्रत्येकाला तुम्ही सांगणार. आज इथे बसलेल्या 400 महिला आहेत, कारण 427 ची कॅपॅसिटी आहे. 450 पावणे 500 लोक इथं अवेलेबल आहेत. एका जणांनी एकाला सांगितलं तर शो पॅक होईल की नाही होईल? 100% होईल. तुम्हाला स्वतःला यायचं असलं तुम्ही पण येऊ शकता, परंतु जे नवीन आहेत त्या सर्वांना हा शो बघण्यासाठी तुम्ही प्रेरित करा. यानंतर शेवटचं तनिषा अंबोरे या मुलीला मी इथं बोलू इच्छितो. तिच्या सोबतच्या 3-4 मैत्रिणी सोबत. कुठं आहे तनिषा? आता ती जी काही बोलणार आहे, तशाच आगरकर मॅडम असतील, आणखी काही 2-4 महिला असतील ज्यांनी याचा प्रचार केला. कृपया त्यांनी स्टेजवर यावं. कृपया त्यांनी स्टेजवर यावं. शेवटचे 2 मिनिटं घेतोय तुमचे, फक्त शेवटचे 2 मिनिटं. सर्व जागेवरच बसलेले राहतील, कोणी हलणार नाही. प्लीज शेवटचे 2 मिनिट. गोष्ट बोलणार आहोत. कश्मीर